नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज गुरुवार आहे. सर्वात अगोदर सर्वांना शुभ गुरुवार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज माघ अमावस्या आहे आणि माघ महिन्याला जसं महत्त्व आहे त्याचप्रमाणे माघ अमावस्येला देखील खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येत असते आणि ह्या अमावस्या तिथीला बाहेरच्या बाधा, तांत्रिक क्रिया या मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि काही कारणास्तव किंवा काही कारणांमुळे या बाधा आपल्या घरातील मुलांना, व्यक्तीला लागतात. तर पहा, काही न करता या बाधा कोणाही मार्फत आपल्या घरात येतात, घरात प्रवेश करतात किंवा मुलांना त्या बाधत असतात. त्यामुळे मुलं ऐकत नाही, मुलं त्रास देतात, मुलांना ताप येतो. अशा अनेक प्रकारच्या बाधा मुलांना होत असतात आणि म्हणूनच आपण या बाधा दूर करण्यासाठी, मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी, मुलांची दृष्ट काढण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा करायचा आहे. हा उपाय आई आपल्या मुलांसाठी करू शकते. आईला अडचण असेल, आई नसेल, मासिक धर्म असेल किंवा बाहेरगावी असेल तर घरातील आजीने हा उपाय नातवासाठी केला तरी चालेल किंवा वडिलांनी मुलासाठी हा उपाय केला तरी चालेल. आपण अमावस्येच्या दिवशी एक प्रकारचा हा उतारा करणार आहोत. बघा, कितीही पीडित व्यक्ती असू द्या किंवा कितीही पीडित मुलगा असू द्या, कुठलीही दृष्ट लागलेली असू द्या, तुम्ही जर का अमावस्येला हा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय केला तर यामुळे तुमच्या मुलांच्या सर्व बाधा नष्ट होतील. मुलं जर का खूप हट्टीपणा करत असेल, खूप किरकिर करत असेल तर तुम्ही आवर्जून अमावस्येला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मग तुमची मुलं कितीही लहान असो, कितीही मोठी असो, तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकतात. तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. पहा, या पद्धतीने तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ आपल्याला सोललेला घ्यायचा नाही. या नारळावर आपल्याला एक सिंदूर घ्या किंवा तुम्ही लाल कुंकू घेतलं तरी चालेल किंवा चंदन घेतलं तरी चालेल. याने तुम्हाला एक त्रिशूळ काढायचा आहे. त्रिशूळ सर्वांना माहिती आहेच. पहा, आपल्याला हा उपाय अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 7-7:30 वाजता जो टायमिंग आहे या टायमात आपण हा उपाय करू शकतात किंवा आपण अगदी 9-10 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल. पहा, एक प्रकारचा आपण हा उतारा करतो. हा उतारा फक्त आपल्याला अमावस्येलाच करता येतो. तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उतारा करू शकतात. त्याचप्रमाणे दर्श अमावस्या जेव्हा येते तेव्हा देखील तुम्ही हा उतारा करू शकतात. आज गुरुवारी माघ अमावस्या आलेली आहे आणि ही एक दर्श अमावस्या आहे, म्हणून आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. बघा, नारळावर तुम्हाला त्रिशूळ काढून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना पूर्व पश्चिम तोंड करून घरात बसवायचं आहे. तुमच्या मुलांवरून तुम्हाला 7 वेळा हा नारळ डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे. नारळ उतरवत असताना आपल्याला काही शब्द बोलायचे आहेत. पहा, पूर्वीची लोक दृष्ट काढताना जसं बोलायचे, आल्याची गेल्याची झाली असेल तर निघून जाऊ दे, बाहेरची बाधा झाली असेल तर निघून जाऊ दे, इकडची तिकडची बाधा झाली असेल तर निघून जाऊ दे, या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. आणि दृष्ट काढताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही, रागामध्ये आपल्याला दृष्ट काढायची असते. हा नारळ उतरवल्यानंतर हा नारळ आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. हा नारळ पुन्हा घरात आणायचा नाही, कारण या नारळामध्ये त्या मुलाची किंवा त्या मुलीची तुम्ही दृष्ट काढलेली असेल ती सर्व बाधा यामध्ये आलेली असते. त्यामुळे हा नारळ पुन्हा आपल्याला घरात आणायचा नाही. हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर एखाद्या उकिरड्यावर किंवा तुम्ही बाहेर डस्टबिन ठेवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे. पहा, हा नारळ कोणी खाणार नाही, कोणी काही त्याचं करणार नाही, याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. कोणाच्याही दारात हा नारळ तुम्हाला टाकायचा नाही. एखादा उकिरडा, मोकळी जागा असेल, कचराकुंडी असेल, तिथे तुम्ही हा नारळ टाकून देऊ शकतात किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये हा नारळ टाकायचा आहे. हा नारळ पुन्हा चुकूनही आपल्याला आपल्या घरात आणायचा नाही आहे. नारळ टाकल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, आपल्याला तसंच घरात यायचं आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. ह्या उपायाने बघा 100% तुमच्या मुलांना झालेली दृष्ट, बाहेरची बाधा ही निघून जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर का 1 किंवा 2 किंवा 3 मुलं असतील आणि तुम्हाला जर का सर्वांवरून हा उपाय करायचा असेल तरी देखील तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकतात. प्रत्येकासाठी तुम्हाला वेगळा वेगळा नारळ घ्यायचा आहे. पहा, हा उपाय तुम्ही 3 अमावस्या करून बघा.
कंटिन्यू 3 अमावस्या तुम्ही त्या व्यक्तीवरून मुलावरून हा उपाय करून बघा. 100% तुम्हाला याचे रिझल्ट बघायला मिळतील. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते, कारण अमावस्येला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले जातात, सेवा केल्या जातात आणि हा दिवस माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे अमावस्येला आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांची देखील सेवा केली जाते. त्यांच्यासाठी आपण दीपदान करायचं आहे. आपल्या पूर्वजांसाठी आपण तर्पणविधी करायची आहे. याने देखील आपल्या घरात असलेले त्रास, पितृबाधा, पितृदोष हे निघून जाण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जर का तुमच्या घराला काही दोष लागले असतील, नजरबाधा झाली असेल, दृष्ट लागली असेल, तर तुम्ही याच पद्धतीने एक वेगळा नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला याच पद्धतीने घरावरून तुमच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला 3 वेळा किंवा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जाऊन पाण्यात विसर्जित करायचा किंवा कचरापेटीत किंवा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत. नारळाचा उपाय हा 100% प्रभावी असल्यामुळे आपण आवर्जून आपल्या मुलांसाठी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.